नमस्कार, मी डॉक्टर राहुल ऑन्कोसर्जन आहे. साई संजीवनी हॉस्पिटल च्या माध्यमातून कॅन्सर रुग्णांसाठी 2019 पासून आजतागायत हॉस्पिटलमधून हजारो शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. 2019च्या आधीही मुंबईहून एक 1 मंथली अल्टरनेट शनिवार रविवार ह्या भागात येत होतो, जेणेकरून ह्या मी आधीच्यापासूनच इच्छुक होतो की ह्या रिजनमध्ये ज्या ऑपरेशन आपले कॉर्पोरेट हॉस्पिटल होतात ते ऑपरेशन आपल्या इथं लेवलला उपलब्ध करण्यासाठी इच्छुक होतो. त्या इच्छेनेच 2019 मध्ये साई संजीवनी हॉस्पिटलची आम्ही स्थापना केली. कॅन्सर हा आजार इतका दुर्धर आहे की त्या आजारासाठी उपचार असे असतात की एक दिवसात होत नाहीत, संपत नाहीत. हजारो उपचार असतात, एकामागे एक उपचार होत राहतात. नंतर रिकरन्स असतो. याच्यामध्ये आपल्याला अद्ययावत उपचार आणि जे की रेकमेंडेशन नुसार उपचार कॉर्पोरेट हॉस्पिटलला होतात, टाटा हॉस्पिटलला होतात, हे उपचार आपल्या इथे उपलब्ध व्हावे हाच एक हेतू. आणि इतके उपचार असतात की रुग्णांची आर्थिक हेळसांड पण इतकी होते, तर ती हेळसांड तिथे येऊन होऊ नये, जेणेकरून ते आंतरराष्ट्रीय लेवलचे उपचार आपल्या तालुका लेवलवरती उपलब्ध व्हावेत, ह्या इच्छेने साई संजीवनी हॉस्पिटलची आम्ही स्थापना केली. 2019 ते आता ह्यामध्ये कॅन्सर आपल्या शरीरामध्ये केसापासून अंगठ्यापर्यंत पूर्ण अवयवांचे इतर वेगवेगळ्या अवयवांचे वेगळे असतात. त्याच्यामध्ये सर्वात कॉमन जो आहे, जो आपण ओरल कॅन्सर म्हणतो, जो की तोंडाचा कर्करोग म्हणतो, हा आपल्या इंडियामध्ये सर्वात जास्त कॉमन आहे. कारण साहजिकच त्याचं रिझन आहे की गुटखा आणि तंबाखूच्या सेवनाचं इतकं आपल्याकडे इन्सिडन्स आहे की जेणेकरून म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये मला वाटतं गुटखा ओपनली विकत नाही, तरीही आपल्याकडे जगात जास्त सेवन असून त्यामुळे ओरल कॅन्सरचा इन्सिडन्स सगळ्यात हायेस्ट आहे. तर आधी ओरल कॅन्सरचे ऑपरेशन हा फक्त असा असायचं की जो कॅन्सरयुक्त एरिया आहे एवढाच ऑपरेशन करून काढणे. आता नवीन पद्धतीमध्ये असं आलेलं आहे की रिकन्स्ट्रक्शन ही एक व्याख्या जी आहे. रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय की बाबा कॅन्सर रुग्णांना पण ऑपरेशन नंतर आपण जसं आधी होतो असंच राहण्याची त्यांचाही हक्क आहे. जेणेकरून आधी जसं आपण हाड ह्या साईडची समजा हाडात आजार असेल, हाड काढल्यानंतर हाडाला हार्ड रिप्लेसमेंट करत नव्हतो. आताच्या नुसार ऑपरेशन नुसार रिकन्स्ट्रक्शन ही व्याख्या अशी आहे की जेणेकरून कॅन्सर रुग्णांसाठी एक असं आयुष्य की जे आयुष्य आधी जसे ऑर्गन्स होते असेच ऑर्गन युटिलाइज व्हावे आणि त्यांना खाता यावं. कारण कॅन्सरचा जरी आजार असेल तरी कॅन्सर रुग्णांना पण हक्क आहे की त्यांना आधीच सारखं राहता यावं. आधीच्या काळात एखादा अवयव आपण ज्यावेळेस शस्त्रक्रियेपासून शरीरापासून अवयव वेगळा करत होतो, तर तो जो रॉ एरिया राहत होता तो इतका एक्स्ट्रा असायचा की ते ऑफ करणं म्हणजे नंतर रिकन्स्ट्रक्शन करणं अवघड वाटायचं. पण आता आजच्या ज्या पत्रकार परिषदेचा हेतू आहे की ओरल कॅन्सरसाठी जे आपण रिकन्स्ट्रक्शन ऑपरेशन वापरतो. रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय, एखादा अवयव आता पायाचा हाड काढून ओरली इथं हाड लावण्यासाठी, तर त्या हाड लावताना आपण शुद्ध आणि अशुद्ध रक्तवाहिन्या त्या हिथल्या शुद्ध आणि अशुद्ध रक्तवाहिन्यांसाठी लावतो. ह्या ऑपरेशनला कमीत कमी 6 तास ते 8 तास लागतात. आणि ह्याच्यामध्ये ऑन्कोसर्जन आणि प्लास्टिक सर्जनचा इन्व्हॉल्व असतो. तर आमचं जी हेडनेक ऑन्कोसर्जरी म्हणजे तोंडाच्या कॅन्सरची मी ज्यावेळेस मुंबईमध्ये होतो त्यावेळेस 2016-17 पासून आजपर्यंत 100च्या वरती आम्ही ऑपरेशन केलेले आहेत ऍज अ टीम म्हणून. तर ते ऑपरेशन आपल्या इथं इनिशियली आम्हाला वाटायचं की अशक्य आहे, ते ऑपरेशन इथं होऊ शकणार नाही. कारण ऑपरेशन नंतरचे जे 48 तास असतात ते इतके
क्रिटिकल असतात, कारण जे रक्तवाहिन्या लावलेल्या असतात, शुद्ध रक्तवाहिनी, अशुद्ध रक्तवाहिनी, त्या रक्तवाहिनीमध्ये एखादी जरी रक्ताची गुठळी वगैरे आली तर ते संपूर्ण ऑपरेशन शून्यावर येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ह्या ऑपरेशनसाठी रिस्क घेणं आपल्या सारख्या तालुका लेवलला सहसा कुणी अधिक करायचं नाही. याच्यामुळे इन्स्टिट्यूट लेवलला हे ऑपरेशन व्हायचे. तर माझं एक एम होतं की ते हिथं आपल्याकडे ऑपरेशन व्हावेत. आजतागायत आम्ही 100च्या वरती ऑपरेशन केलेले आहेत. एका दिवसामध्ये जास्तीत जास्त 2 ऑपरेशन एका ओटीत होऊ शकतात, असा आमचाही अनुभव आहे. तिकडचाही कारण 6 ते 8 तास ऑपरेशन लागतात. पण आमच्यामध्ये तालुका लेवल, आमचा स्टाफ, सर्वांचे आशीर्वाद, ऊर्जा, रुग्णांची इच्छाशक्ती, ह्याच्यामुळे एक दिवस आम्ही असा आला की 8-10 दिवसाआधी एका दिवसात आम्ही सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 1 वाजेपर्यंत एका दिवसात 3 ऑपरेशन केलेले आहे. एका ओटीमध्ये, इन्स्टिट्यूट मध्ये पण एका दिवसामध्ये हे ऑपरेशन एवढे होत नाही. ते एक आमच्यासाठी एक रेकॉर्डच आहे, जे की ऊर्जा आम्हाला रुग्णांच्या इच्छाशक्तीनुसार पण येते. तर ह्याच्यासाठीच एक आपण जे करतो आहे, तालुका लेवल असून देखील मुंबईच्या लेवलचे उपचार आपल्या इथं आहेत आणि सगळे आज रुग्ण सगळे डिस्चार्ज होत आहेत. सर्व रुग्णांचा यशस्वीपणे ऑपरेशन केलेलं आहे. आमचा जो रेट आहे, इव्हन फ्री फ्लॅप सर्जरीमध्ये आउट ऑफ 100 2% फेल्युअर रेट हा ऍक्सेप्टेड आहे. पण सिन्स 2018 आतापर्यंत आम्ही 100च्या वरती ऑपरेट केलेत, एकही आमचा फेल्युअर रेट नाहीये. ऑल आर ऍक्सेप्टेड. तर ह्याच्यासाठी एक जस्ट एक इन्फॉर्मेशन सर्वांच्या पर्यंत यावी की ओरल कॅन्सर जरी असला तरी त्याला ऑपरेशन होऊन, कारण ऑपरेशन हाच एकमेव इलाज असतो ओरल कॅन्सरसाठी. ऍडिशनल रेडिएशन, किमो हे ऍडिशनल उपचार आहेत, जेणेकरून नंतर आजार येऊ नये म्हणून. तर हा उपचार आपल्याकडे होतात आणि मुंबईच्या लेवलचे उपचार होतात. आणि जिथे मुंबईला समजा 100 रुपये खर्च येत असेल तिथं आपल्याकडे जवळजवळ 40 ते 50% इकॉनॉमिकली त्याच्यामध्ये होऊन जातं. तर हेच इन्फॉर्मेशन सर्वांपर्यंत यावी ह्याची इच्छा खातर आज पत्रकार परिषद बोलूया.